श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शुक्रवार आणि दिनांक आहे 16 फेब्रुवारी. या दिवशी आलेले आहे रथसप्तमी. तर पहा, या रथसप्तमीचा प्रारंभ जो आहे तर तो गुरुवारी सकाळी 10 वाजता होणार आहे आणि त्या रथसप्तमीचा जो समाप्ती आहे तर ती शुक्रवारी 16 फेब्रुवारीला 8 वाजता होणार आहे. तर पहा, ही रथसप्तमी जी आहे तर ती उदय तिथीनुसार ही तिथी सूर्याने पाहिलेली आहे. त्यामुळे या तिथीनुसार ही रथसप्तमी जी आहे तर ती 16 फेब्रुवारीला साजरी होणार आहे. त्यामुळे पहा, सर्व जे काही पूजा आहे, सूर्यदेवांची पूजा करणं, त्याचबरोबर दूध उतू घालणं आणि या दिवशी काही सेवा आणि उपाय हे देखील आपण 16 फेब्रुवारीलाच करणार. तर पहा, रथसप्तमीच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे या दिवशी तुम्हाला जो स्नानाचा मुहूर्त आहे तर तो सकाळी 5 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत सकाळी असणार आहे. तर आपल्या सर्वांना ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि या वेळेतच आपल्याला स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य हे प्रदान करायचं आहे. रथसप्तमी जी आहे तर ती जयंती म्हणून सुद्धा साजरी केली जाते. तर बघा, रथसप्तमीच्या दिवशी असं म्हटलं जातं की या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झाला होता. त्यामुळे या तिथीला सूर्यदेवांची जयंती म्हणून सुद्धा साजरं केलं जातं. तर पहा, वर्षाच्या माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला रथसप्तमी साजरी केली आणि रथसप्तमीच्या दिवसापासूनच सूर्याने सर्व सृष्टीला प्रकाश प्रदान केला आहे. त्यामुळे या सूर्यदेवांची उपासना केली जाते, त्यांना अर्घ दिला जातो, त्यांना नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांची पूजा सेवा केली जाते. असं केल्यामुळे पहा, मनुष्याचे जे काही पाप आहे ते नष्ट होऊन जातं. मनुष्याच्या आयुष्यातील जे वाईट भोग असतील, इडापिडा असतील, अडचणी असतील ते सर्व नष्ट होऊन त्याचबरोबर काही रोगराई असेल ती सुद्धा नष्ट होऊन जाते. या दिवशी स्नान करून सूर्यदेवांना अर्घ अर्पण करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. यामुळे सूर्यदेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला त्यांची कृपा आशीर्वाद लाभले जातात. सूर्य हे शक्ती आणि प्रकाशाचे कारक आहेत. त्यामुळे या दिवशी काही उपाय जर आपण केले तर आपल्याला विशेष असे लाभ होत. शास्त्रामध्ये सूर्यदेवांना जगाचा आत्मा म्हटले आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये तो ग्रहांचा राजा देखील आहे. आणि पहा, त्यांच्या उपासनेने आपल्याला शाही सुखांची प्राप्ती देखील होतं. म्हणूनच बघा, आपल्याला या दिवशी काही उपाय देखील करायचे आहेत. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय तुमच्याशी शेअर करणार आहे. आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट भोग असतील, इडापिडा असेल, अडचणी असतील, काही तुमचे वाईट कर्म असतील, पाप असतील, हे सर्व नष्ट होऊन जातील. त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचे जे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जाईल. आपल्या घराची, मुलांची खूप सारी प्रगती होईल. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला आवर्जून उद्या करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. पिंपळाचे झाड हे सनातन धर्मामध्ये अतिशय पवित्र मानले जाते. या झाडामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो आणि यांची पूजा केल्याने आपल्याला अनेक देवी देवतांचे आशीर्वाद देखील लाभले जातात. त्याचबरोबर शनिदोषासून सुद्धा व्यक्तीला मुक्ती मिळते. तर बघा, असं म्हटलं जातं पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. आणि बघा, रथसप्तमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व दिलं. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू, केशव, फांद्यांमध्ये नारायण, फळांमध्ये देवहरी आणि इतर पानांमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं. तर पहा, असं म्हटलं जातं जी व्यक्ती अशा विशिष्ट तिथींना पिंपळाच्या झाडाची पूजा करते तर त्यांच्या आयुष्यातील जे वाईट भोग आहेत, जे वाईट कर्म आहेत, तर पाप असतील त्यांचा नाश होतो आणि त्याचबरोबर व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांतीही नांदत असते. म्हणूनच आपल्याला या दिवशी असा हा एक उपाय आवर्जून करायचा आहे.
जर आपल्या जीवनामध्ये वारंवार अडचणी येत असतील आणि खूप सारी कष्ट मेहनत करून देखील आपल्या वाट्याला अपयशच येत असेल किंवा कष्ट मेहनत करत आहे, घरात पैसा देखील येत आहे, परंतु जीवनामध्ये सुख नाही, तर पहा, जर आपल्या जीवनामध्ये खूप सारे अडचणी संकट आहेत आणि आपण खूप वाईट कर्म देखील केलेली आहे, तर त्याची आपल्याला भरपाई म्हणून हे भोग भोगावे लागत असतात. त्यामुळे बघा, असे हे जे काही पाप आहेत तर त्यांचा नाश होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर बघा, हा उपाय आपल्याला संध्याकाळी उद्या 4 वाजल्याच्या नंतर करायचा आहे. तर पहा, सायंकाळी माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णू आणि अनेक देवतांचा वास या झाडामध्ये असतो. त्यामुळे हा उपाय आपल्याला संध्याकाळी 4च्या नंतर तुम्ही कधीही करू. तर पहा, या उपायासाठी आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि तांब्याचाच कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये स्वच्छ स्वयंपाकघरातून पाणी भरायचं आहे आणि तो तांब्या भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा आपल्याला टाकायचा. त्याचबरोबर आपल्याला थोडंसं चंदन जे आहे तर ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि काळे तीळ जे आहेत ते सुद्धा त्यामध्ये आपल्याला थोडेसे टाकायचे आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जर केसर असेल तर मग तुम्ही यामध्ये केसर देखील 1-2 काड्या टाकायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे जर फुलं असतील तर त्या फुलांचे पाकळ्या देखील आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आणि एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे. तर हा दिवा घेताना पहा, ह्या दिव्यामध्ये आपल्याला 4 कापसाच्या वाती घालायच्या आहेत. 2 वातींची 1 वात करायची आहे आणि 4 आपल्याला कापसाच्या वाती या दिव्यामध्ये घालायचा आहे. तर आपल्याला चौमुखी दिवा तयार करायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे. आता बघा, जर आपल्याकडे तिळाचं तेल अवेलेबल नसेल तर जे तुमच्याकडे तेल अवेलेबल असेल ते टाकायचं आहे, परंतु त्यामध्ये आपल्याला चिमूटभर तीळ टाकायचे आहेत. आणि पहा, हे साहित्य सर्व घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. तर अगोदर काय करायचं, पिंपळाच्या झाडापाशी गेल्यानंतर अगोदर थोडेसे अक्षदा ह्या आपल्याला तिथे ठेवायच्या आहेत. त्यावरती हळदी कुंकू वाहून हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. हा दिवा आपल्याला आधी प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर जे पाणी घेऊन गेलेलो आहोत तर ते पाणी जे घेऊन गेलेलो आहोत तर ते आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या चहूबाजूनी म्हणजे गोलाकार पद्धतीने त्यांच्या मुळाशी घालायचं आहे. झाडाला पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हे पाणी आपल्याला अर्पण करायचं. आता बघा, आपल्याला हा दिवा लावलेला आहे, त्याचबरोबर आपण ते पाणी सुद्धा झाडांना ओतून झालेलं आहे. सर्व सेवा करून झालेली आहे. तिथे बसायचं आहे, हात जोडायचे आहेत आणि माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे, माझ्या घरातील दरिद्री नष्ट होऊ दे, माझ्या घरामध्ये तुझं आगमन होऊ दे, तुझी माझ्या घरावर सदैव कृपा राहू. जर मी आयुष्यामध्ये काही पाप केली असतील, काही वाईट कर्म केली असतील तर त्याचा नाश होऊ दे, ती नष्ट होऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंना करायची आहे. माझ्या जीवनामध्ये, माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना देवीला करायची आहे. तर हा उपाय आवर्जून तुम्हाला करायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला याचे फळ आवर्जून प्राप्त होणार आहे. त्यामुळे असा हा एक उपाय उद्या आवर्जून करायला विसरू नका. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.